लवकर काढा गाडी। संत श्रेष्ठ श्री निवृत्तात्मा महाराजांचा पालखी सोहळा अहिल्यानगर मध्ये आज डोंगरगण या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी विसवलेला आहे। हा डोंगरगण घाट ज्याप्रमाणे माऊलीचा दिवे घाटातून पालखी सोहळा जातो त्याचप्रमाणे विश्वगुरु श्री संत निवृत्तात्मा महाराजांचा पालखी सोहळा या डोंगरगणच्या घाटातून जातो। अतिशय नयनरम्य असं वातावरण या ठिकाणी असतं। अतिशय या प्रशासन असेल, पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन, त्याचप्रमाणे अहिल्यानगर प्रशासन यांचं अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे असतं। या ठिकाणी समस्त ग्रामस्थ, पंचक्रोशी सर्वजण या असा चांगल्या प्रकारे आनंद या ठिकाणी घेत असतात। खरं जर बघितलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी दरवेळी नवीन ट्रॅक्टर आपल्या या सोहळ्यासाठी, या रथासाठी लावला जातो। दरवर्षी या ठिकाणी नवीन ट्रॅक्टरची या ठिकाणी हा घाट आपला चढण्याकरता त्याचा वापर केला जातो। पण बघा या ठिकाणी सद्गुरू श्री निवृत्तात्मा महाराजांवरती असणारी दृढ इच्छा, निश्चय म्हणून या ठिकाणी जो भाविक आहे तो दरवर्षी या ठिकाणी आपल्याला या व्यवस्थेमध्ये आपल्याला मदत करत असतो। सद्गुरू श्री निवृत्तात्मा महाराजांचा पालखी सोहळा दरवर्षाप्रमाणे या वर्षी अतिशय अद्भुतपूर्व सोहळा आपण बघू शकतो। शासन तथा प्रशासन त्याचबरोबर समस्त वारकरी बांधव आपल्या या अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा सोहळा होतोय। गेल्या 10 दिवसापर्यंत पाऊस होता आणि आता आज तर बघितलं तर आज उन्हाचा कडाका भयंकर होता। म्हणजे ऊन आणि वारा, या ऊन वारा पाऊस फक्त एकच इच्छा आहे, निवृत्तनाथावरती असलेली दृढ इच्छा आणि निवृत्तात्मा महाराजांवरती असणारा विश्वास हेच आपल्या चालण्याचं वारकऱ्यांचं एक महत्वाचं एक बाळकडू म्हणावं लागेल या ठिकाणी वापरलं जातं। या ठिकाणी अतिशय चांगली व्यवस्था। आज बघा सद्गुरू श्री निवृत्तात्मा महाराजांचा रथ असा मोरासारखा ज्याप्रमाणे आपण घाटातून जातो हे सगळी हिरवळ आहे म्हणून या ठिकाणी आपल्या राहुरीमध्ये आपल्या जे काबू ठेकेदार आहे हे दरवर्षी आपल्या रथाची चांगली प्रकारे आपल्या सुविधा करतात, सजवतात आणि आजही तो आपण बघू शकतो या ठिकाणी इतका सुंदर सद्गुरू श्री निवृत्तात्मा महाराजांचा पालखी रथ इतका सजवलेला आहे। खरंच काय इच्छा असेल वारकऱ्याची माहीत नाही, पण एकच आहे पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन व्हावं, पण ते पण कुणासोबत सद्गुरू श्री निवृत्तात्मा महाराजांसोबत ज्यांनी वारकरी संप्रदायाची सुरुवात केली, वारकरी संप्रदायाचे संस्थापक म्हणून निवृत्तात्मा महाराजांचा गौरव केला जातो। या ठिकाणी संपूर्ण MIDC अहिल्यानगरचं पोलीस स्टेशन व्यवस्थापन, त्याचबरोबर आमच्याबरोबर असलेले नाशिक ग्रामीणचे सर्व पोलीस बंदोबस्त, सर्वच या ठिकाणी जिल्हा परिषद असेल आपल्याबरोबर व्यवस्था, सर्वच व्यवस्थेसाठी पाण्याचे टँकर असतील, मीडिया असेल, सर्व सद्गुरू श्री निवृत्तात्मा महाराजांना कव्हर करण्यासाठी या ठिकाणी येत असतात। निवृत्तात्मा महाराज हे वारकरी संप्रदायामध्ये अग्रगण्य संत मानले जातात म्हणून त्यांच्याबरोबर वारी करण्याचा एक आगळा वेगळा अनुभव आहे।
मी या निमित्ताने एक सांगू इच्छितो की निवृत्तांत महाराजांवरती असणारा विश्वास किती आहे. जर सकाळी निवृत्तांत महाराज निघालेत, ज्या ठिकाणी पालखी सोहळा थांबतो त्याच ठिकाणी बसणारा हा वारकरी आहे, म्हणून या वारकऱ्याला अनन्य साधारण महत्व मानलं जातं. वारी ही एक माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. वर्षभरातून एकदा तरी आपल्या जीवनामध्ये वारी घडावी. वारी घडण म्हणजे काय, जीवनामध्ये नवचैतन्य मिळेल हीच एक इच्छा सद्गुरू श्री निवृत्तांत महाराजांवरती आहे. या पुढचा प्रवास देखील या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून खूप सुखकर होतोय. आपल्या या माध्यमातून मी आपल्या टीव्हीच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी, श्री विठ्ठल. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन. साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.